नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा पोलादपूरमध्ये निषेध। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला असून या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे। आंदोलनावर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोपही विविध संघटनांकडून करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर पोलादपूर येथे आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। झंझावात न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, पोलादपूर, रायगड। दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपरफुटी घोटाळ्याच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने चाललेलं शिक्षण सुधारक सोनम वांगचुक आणि या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला ज्याप्रमाणे वळण निर्माण झालं, केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल न घेता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, या आंदोलनाला दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। या भारत देशामध्ये लोकशाही सुरू आहे की अघोषित हुकुमशाही सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित झालेला आहे। आणि ज्या पद्धतीनं एखाद्या अन्यायाविरुद्ध भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार संविधानिक पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो मागितलेला आहे, त्या सर्व गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून या भारत सरकारच्या एकाही मंत्र्यानं, खासदारानं या आंदोलकांची 18 दिवसांमध्ये एकही भेट घेतली नाही। त्यावर देशाचे गृहमंत्री असतील, इथले जे शिक्षण मंत्री असतील, त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया देखील दिली नाही। याला लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आम्ही म्हणतोय। आमचा आरोप आहे की या लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न थांबावेत। अभिजित दिपके आहे, सोनम वांगचुक आहे, यांच्या आंदोलनाला यश मिळावं त्यांच्या सन्मानार्थ आणि भारत देशाची ज्या खऱ्या अर्थानं शासनकर्ते आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं आंदोलन चिरडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे। आणि या निषेध मोर्चामध्ये आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी या चारही संघटनांच्या वतीनं आज हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आम्ही या पोलादपूर तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि भविष्यामध्ये या घटना थांबल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचा हक्क अबाधित राहिले पाहिजेत। कारण हा विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे। विद्यार्थी घडला तर या देशाची प्रगती होईल आणि हाच एक उद्देश ठेवून आम्ही आजचा निषेध मोर्चा काढलेला आहे। त्याबद्दल आम्ही या सरकारचा धिक्कार करतो। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।